चॅनल. आज खूप दिवसांनंतर मी एक व्हिडिओ आणलाय ज्याच्यामध्ये मी दाखवणार आहे की मम्मी उज्जैनला गेली होती. तिकडनं तिने काय काय आणलंय माझ्यासाठी. आणि ती पहिलीच बोलली मला खूप तर इकडे काही नाहीये आणि तुला जसं आवडतं तसं तर काही नाही, मला जसं जमतं तसं मी घेऊन येणार आहे. तिला म्हणलं मी घेऊन ये, ठीक आहे चालेल. आणि खूप खुश आहे मी की मम्मी उज्जैनला गेली होती. मावशीसोबत गेली होती पण जाऊन आली आहे. सो मी दाखवते आता तुम्हाला तिने काय काय घेऊन आले. ठीक आहे. सो फर्स्ट हे कंगन घेऊन आली आहे ती. हे वाले इतके छान आहेत ना, म्हणजे असे काचेचं आहे, हे काच आहे काच. सो ही रेड काच आहे, मग परत ग्रीन आणि रेड आणि ग्रीन. सो असं आहे. तर ही मल्टिपल यूज होऊ शकते आणि हे तिने तिच्यासाठी आणले का माझ्यासाठी मला माहित नाही, पण मी पण यूज करेलच ऑफकोर्स. पण छान वाटतंय. नेक्स्ट आहे हे गळ्यातलं. सो मला मोत्याचं आजकाल फार आवडायला लागले आणि सारखे आपले फंक्शन्स काही ना काही, आता फेस्टिवल पण चालू आहेत, लग्न कार्य पण चालू झालेत, तर मग हे गळ्यातलं जे खूपच छान आहे. आणि आता ते अडकले एकमेकात, नाही अडकले, अच्छा नाही, एक सेकंड गाईज. ठीक आहे जाऊ द्या, तुम्हाला कळेल असं. पण हे उलट आहे का? हो, हे बघा खूप छान डिझाईन आहे एकदम, आणि घातल्यावर पण खूप छान दिसतं. सो हे पण मम्मीने आणले आणि ह्याचे प्राइजेस वगैरे मला काय माहित नाही आणि ती आता ऑफिसला गेली. सो मला तरी वाटतं हे असं 100-150 वगैरेला असेल त्याचं. हा बघा सुटलं. सो हे 100-150ला वगैरे असेल, मला असं वाटतं. जास्त काही नसेल त्याच्यात. नेक्स्ट आहे, मला हे खूप जास्त आवडलं. म्हणजे मम्मी बोलली की मला हे पर्टिक्युलरली तुझ्यासाठी घ्यायचंच होतं, मला खूप जास्त आवडलं. सो हे असं व्हाईटवाले ट्विस्ट अँड टर्न्स आहेत त्याच्यात. आणि हे मी मल्टिपल, म्हणजे साडीवर वगैरे मला बँगल्स घालायला आवडत नाही, मी कधी कधीच घालते, पण हे असं काय काय वेगळं मला अँटिक घालायला आवडतं. आणि हे बघा किती छान दिसतंय. वेस्टर्नवर पण जाईल, ट्रॅडिशनलवर पण जाईल. बँगल्स घालायचे नसेल तेव्हा एका हातामध्ये असं छान दिसतं. सो हे, आणि तिने अजून एका कलरमध्ये आणलंय हे, म्हणजे हे व्हाईट आहे आणि तसंच सेम तिने मल्टी कलरमध्ये आणलंय. म्हणजे आवडलंय मला. मम्मी बिंग थॉटफुल आवडलंय. आणि हे पण बघा किती छान दिसतं. हे काढून दाखवते. पण व्हाईट वाला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतंय, बट दिस इज ऑल्सो नाईस. म्हणजे कधी तुम्हाला वेगळं पार्टी ड्रेस असेल ज्याच्यावर व्हाईट जात नाहीये, गोल्ड वगैरे, गोल्ड ऍक्सेसरायझेशन करायचं असेल तेव्हा हे, आणि सिल्वर करायचं असेल तेव्हा हे छान दिसेल. ह्याचं प्राइस पण मला माहित नाही, ह्याचं प्राइस पण काहीतरी 50 वगैरेच असेल. आता हे जे आहे मी हे तुम्हाला दाखवते असंच, कारण की हे मम्मीच आहे. आणि अच्छा, जर प्राइस लिहिली आहे 300 रुपीज लिहिले. हे जे मी नेक्स्ट दाखवणार आहे ह्याच्यामध्ये इयरिंग्स पडले. ह्याच्यामध्ये हे गळ्यातलं आहे मम्मीने घेतलेलं. हे तर मला फोटोमध्ये तिने घातलेलं दिसलंय. सो हे तिने तिथेच वेअर केलं होतं. सो मावशीने आणि तिने सेम घेतलं असणार आहे हे. आणि ह्याची प्राइस आहे 300. आणि ह्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत जे की असेच आहेत. ह्याचे हे जे आहेत ना, असेच इयरिंग्स आहेत. हे बघा वर दिसतात, असेच इयरिंग्स आहेत. सो हे पूर्ण पॅक तिला 300ला मिळालं असावं, पण आय होप माझी मम्मी तर तिने बार्गेन केलं असेल आणि 200 वगैरे पर्यंत मिळालं असेल. कारण की 2 घेतलेत ना, मग लेडीजचं असतं 2 घेतलेत कमी करा वगैरे. आता हे माझं फेवरेट. आम्ही जेव्हा पण कुठेही तिघं जातो तेव्हा आम्ही हे घेऊनच येतो घरी फ्रीजला लावायला. आय लव्ह उज्जैन. सो हे फ्रीज मॅग्नेट आणले आणि हे जाणार आहे डायरेक्ट आता इथून फ्रीजवर. सो हे तर सगळं ॲक्सेसरायझेशन किंवा ज्वेलरी मधलं होतं. आता जे आहे ते क्लोदिंग मधलं आहे. आणि हा टी शर्ट आणलाय मम्मीने मला, महाकाल. मला इतका जास्त आवडलाय, इतका जास्त आवडलाय की मी हे घालेन नक्कीच. आणि मागे लिहिलंय ओम नमः शिवाय. पण मला एकच दुःख झालं की मम्मीने एस साईज आणलाय आणि आजकाल एस साईज असं मला खूप फिटिंग व्हायला लागलंय. तर मला जरा टी शर्ट्स जे आहेत मला असे ढगळे घालायला आवडतात. तर मी तिला बोललो होतं की एल किंवा एक्सेल वगैरे घे,
नाही, मी बोलले नव्हतं तिला ऍक्च्युली. मी आल्यावर बोलले की एल एक्सेल घेऊन यायला पाहिजे होतस तू, पण तिने आणलाय एस. बट ठीक आहे, काहीतरी करता येईल याला. आपण क्रॉप टॉप वगैरे करू शकतो खालून कट करून. लेट्स सी. सो हे एक टी शर्ट आणलंय मम्मीने. आणि ही गोष्ट मला इतकी जास्त आवडली आणि मी ही इतकी जास्त वापरणार आहे. एक स्कार्फ आणि शॉल टाईप आहे म्हणजे, पण त्याचा कलर पण इतका सुंदर आहे. आणि पूर्ण याच्यावर महादेव आणि जय श्री महाकाल, जय श्री महाकाल असं लिहिलेलं आहे. हे किती छान वाटतंय. हे बघा, पूर्ण ह्याच्यावर प्रिंटेड आहे. आणि असं वगैरे घेतलं की आता थंडी पण आहे आणि तर असं मस्त घ्यायचं आणि दाखवायचं आणि म्हणायचं नमस्कार 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 असं. सो मला हे खूप जास्त आवडलंय आणि असं मम्मीने मला हक केलंय असं मला वाटतं हे स्कार्फ घेतल्यावर, कारण की तिच्याकडून आलंय, एवढं प्रेमाने आलंय, उज्जैनवरून आलंय. सो ह्याचं वॉर्मथ काहीतरी वेगळीच आहे. सो येस, मला वाटतं हा ब्लॉग इथेच एंड करावा. एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.